हाय सगळ्याला नमस्कार. शुभ संध्याकाळ बरं का. आता झाला का चहा पाणी ते. तर शुभ संध्याकाळ म्हणलं तरी आता वाजले ते 6 साडे 6 वाजले ते. तर म्हणलं आज काय म्हणजे माझा व्हिडिओवर लक्ष जाईना काय नाही. व्हिडिओज मला करू वाटणार ते म्हणजे व्हिडिओचा सगळा माझा मोडच गेलाय. तर आता एका ताईची का मला कमेंट आली, त्या कमेंटवर म्हणलं थोडंसं बोलावं. आणि म्हणजे चांगलं राहिलं तरी बोलते ती माणसं, नाही चांगलं राहिलं तरी बोलते तीच. त्याच्यामुळं मला व्हिडिओला मोडच येईना, काहीच मोड नाही. मग त्यांचं म्हणणं असं असेल की मी बंद करावं यूट्यूब चॅनल. तर करू द्या, जाऊ द्या, असली त्यांची इच्छा तर करेन. कारण का मी तर यूट्यूबवर जोपर्यंत मला चांगलं कमेंट येत होतं त्यावेळेस मला उल्हास यायचा. मी 2-2, 3-3, कवा कवा 4-4 पण व्हिडिओ टाकलेला आहे इथं. पण आता मला काहीच करू वाटत नाही. मोबाईल सुद्धा मी इरबळ घेत नाही हातात ना, काय नाही, म्हणजे असं व्हिडिओ बनवायसाठी. तर मग अशी एक मी दुपारी 3 मिनिटाचा होता तेवढाच एक सोडला. ते पण रात्री मला म्हणलं आपण चप्पल आणायला चाललोय म्हणल्यावर कर एखादा व्हिडिओ, दाखव यूट्यूब फॅमिलीला आपल्याला चांगली बोलते ते. मग तेवढा सोडला, बाकीचं काय नाही. तर त्या दिवशी मला ताईची कमेंट आली की तुला नाही का यूट्यूबची पगार आली. तर ताई मला यूट्यूबची पगार वगैरे काय सुद्धा भेटत नाही, काय नाही. माझं हे नवीन चॅनल आहे आणि ती पहिला चॅनल होता माझा. तर त्याला माझी ज्यावेळेस मी गावाकडे आली पसारा घेऊन त्यावेळेस मला ती पण आय डी बंद पडल्यावर निल्या दादाने मला ती एक पगार काढून दिली. तर एका पगारीतलं मला त्याचं किती आलं तर 10-11 हजार आलं तर. तर त्याचा मी कोबा ती घरात केलेलं तर त्या यूट्यूबच्या पैशाने केलता. तिकड केलेलं, इकडं आम्ही पसारा घेऊन आलेलं तर ते यूट्यूबच्याच पैशात तेवढं मी सगळं केलं. तर मला काही येत नाही, तर पैसे काय नाही. आणि हे आता मॉनिटायझर करायचं म्हणलं तरी मला ह्याला पैसे मागते ते, त्यामुळं काय नाही. त्यामुळे माझं आणि मी असे पहिला आपल्याला म्हणजे चांगलं बोलत होते, चांगलं हे करत होते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ सोडायचे. मग मला वाटायचं की बाबा भारी वाटतंय की आपल्याला कोणच नाही. मग तुम्ही तर चांगल्या कमेंट ते चांगला करताय, तुम्ही चांगलं माझ्यासंग बोलताय की एवढं राहताय मुळं ओळखताय मला, त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढायचे. तर तुमचं म्हणणं असलं मला तर आम्ही चांगलं म्हणजे तुम्ही तर चांगलंच बोलताय, फक्त दोघीजण तसे आहे त्या. तर त्यामुळं म्हणजे असं वाटतं की बाबा आपण एवढं चांगलं राहून चांगलं हे करून तरी आपल्याला बोलते ते. तर त्या ताईचे पण कमेंट असे सांगते, मी डिलीट काय केले नाही, तसेच आहे कमेंट की ही सासऱ्याला लोक सांभाळत नाही ते. जे त्याच्या परपंच असतो जे त्याचा त्या ताईला सांगते. आणि ती पण त्यांचं नाव रोहिणी ताई आहे. स्वामीचा ATP आहे त्यांच्या ह्याच्यावर आय डीवर. आय डी पण त्यांनी 1 वर्ष झालं खोललेलं आहे, पण त्याच्यावर काय एकच व्हिडिओ टाकलेला आहे. ती पण एवढी पण सांगते मी त्यांच्या तर रोहिणी ताईला पण असलेली सासू सासरं आहे का ना. मग मला वाटतं की त्यांचं आता चॅनल आहे म्हणल्यावर ते किती सांभाळते ते मला दाखवा, मग मी दाखवीन माझं काय आहे ते, आहे का ना. तर मला चांगले कमेंट करणाऱ्याचं वेळ म्हणजे म्हणते ते की तू वाईट कमेंटवर लक्ष देऊ नको. तर मी नाही देत, पण ती डोक्यात विचार येतो ना की अचानकच बाबा चांगली बोलता बोलता असं बोलते ती, तसं बोलते ती. आणि त्याच ताई ना तसं बघ करून दुसरी कमेंट केली की काय ही फालतू बाय आहे.
हिला हिला फक्त गावावर फिरायला लागतं ते. तर मी त्याच्यावर बोललेलीच आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते या, तुम्ही वाचतच असताल. आणि माझा चॅनल आहे म्हणलं मी कमेंट वाचायला जायला केल्यावर मला दिसते ते. मग तुम्ही काय व्हिडिओ बघितला का तेवढं पुरतंच व्हिडिओ बघता मला म्हणजे तुमचं भरभरून मला प्रेम देता तर बरं वाटतं. फक्त त्या एकच आहे, त्या एक रोहिणी ताई आणि अजून एका ताईचं नाव काय तर आहे असंच, म्हणजे सांगेन परत कधीतरी. तर मला तर ह्या दोघींना मला कमेंट तर वाईट केल्या, तर मी डायरेक्ट टिप्पीला टायटलला टाकणार आहे त्यांचा टिप्पी, त्यांची कमेंट ही एक. एवढं मी शेवट पर्याय करणार आहे, ब्लॉग ब्लिक काय त्यांना करणार नाही. माझं म्हणणं आहे की फक्त त्यांनी चांगलं बोलावं, चांगलं माया संगत. कारण का मी कोणाच्या गुन्ह्यात बी नाही, कोणाच्या ह्याच्यात बी नाही, आद्यात नाही मध्यात नाही. मी चांगलं बोलते. मी काय ओव्हर ॲक्टिंग करत नाही की बाबा माझी जी परिस्थिती असेल ती तुम्हाला मी दाखवते, बाकीचं काही सुद्धा नाही. आता आणि जशा मी चांगल्या मला कमेंट देते का नाही, त्या कमेंटसारखं मी वागते. कारण का मी घर बांधलं तेव्हा मला चांगलं सांगितलं की तू 5 पुरी सवासण्या तर घाल, नाही तर बाया तर घाल, असं तसं कर. तर मी प्रत्येक गोष्ट चांगली सांगितल्यावर चांगली, भलं माझ्याकडे काय असो नाही तर नसो, पण मी मनापासून केलं तर होतंच आणि मी करतेच. की बाबा असं वाटतं की आपल्याला कोणी सांगायला शिकवाय नाही, काय नाही. मग तुमच्या आशीर्वादामुळं मला एक चांगल्या 4 गोष्टी ऐकाय भेटतं त्याच्यामुळं. आणि परत असे बी कमेंट आले ते की मला की मुलांचं नुकसान करू नको, त्याला शाळेत घाल. मग मी काय पण केलं, ह्यांचं ॲडव्हान्स आणला तिथनं ह्यांनी 2,000 रुपये आणला ॲडव्हान्स. मी आले त्याला घालवून ते, तुम्ही तर बघितलं. आणि प्रश्न आला तर ताईचे कपडे होते, तर ते ताईचे कपडे एका ताईनं दिले होते रात्तायला, तर ते मी त्याला घेऊन गेले. आणि दादाचे कपडे होते तर कारण का आपल्याला अर्ध तिकीट आहे, अर्ध तिकिटामुळं लई काय पैसे जात नाही. तर जायचं तुम्ही म्हणजे 500 रुपये धरायचंच आपलं, खाऊन पिऊन. म्हणजे खायला काय नसतंय, आपली एक पाण्याची बाटली घेतली का आणि दादाला एक कुरकुरे घेतलं जाताना, बाकीचं काही नाही घेतलं. तर सांगा तुम्ही मला की मी व्हिडिओ बंद करू का चालू करू. कारण का असं मी भट्टीवरती होती का नाही, तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे की आपलं भट्टीवरलं ते व्हिडिओ. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी किती कष्ट करते, किती आमच्या दोघांची धावपळ होती, आम्हाला अन्न मिळत नाही. आणि तुम्हाला मी ही दाखवायसाठी दुपारचं जेवण सुद्धा मला किती वाजता भेटतंय ते सुद्धा मी लाईव्हला तुम्हाला दाखवत असते की आम्हाला सकाळचं जेवण दुपारी भेटतंय किती वाजता. सकाळचं तर चहा पाणीच असतं या, 1-2 तर सरळच वाजते या आंघोळी सकट. मग आता मला 4 दिवस सुख आलंय, तर तुम्ही का मला इतकं काही करताय, त्रास देताय. सुख म्हणलं तरी सुख कुठल्या गोष्टीचं नसतं. आता मला पण लई टेन्शन येत आहे की बाबा मी घरात बसून आहे, माझा नवरा एकटा कमावणार आहे, 2 लेकर आहे ती. पहिले आता मी आईबापाकडे घालवले त्यांना, पण काय म्हणून लागत नाही लेकरांना तरी. आता मी आईबापाकडे एक सोडलेले म्हणून तसं बी नाही की की बाबा त्याचे तेच बघतील, ती पण कष्ट करूनच खाणार आहे ते. माझं म्हणणं काहीच नाही, फक्त चांगलं बोलावं आपल्याला देवानं. आणि माणूस जन्म एकच आहे का नाही, त्याच्यामुळं बाकीचं काय नाही बघा. तर चला आता बघू
तुमच्या ह्या कमेंटमधनं काय मला उत्तर मिळतं आहे ते सांगा मला. मग मी घेते पुढचा फायनल निर्णय, आहे का नाही.